नमस्कार, सुस्वागतम. होम मिनिस्टर जाऊबाई जोरात मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जाऊबाईंचं सध्या एकच स्वप्न आहे, मीच पैठणी जिंकणार आणि मीच घरची होम मिनिस्टर होणार आणि अर्थात सासूबाईंचे बोनस गुण सुद्धा मीच मिळवणार. तेव्हा आता बघायचंय आजच्या घरामध्ये काय धमाल येणार आणि कोण जिंकणार पैठणी. तेव्हा हा पैठणीचा गोड खेळ खेळण्यासाठी आज आपण आलोय पुणे चिंचवड इथल्या वृंदावन कॉलनीमधल्या वृंदावन निवासमध्ये राहणाऱ्या चिंचवडे फॅमिलीमध्ये. मूळची चिंचवडचीच असलेली ही फॅमिली एकत्र कुटुंब पद्धतीने सध्या राहते. बघूयात आता एकत्र कुटुंब म्हटल्यानंतर जबाबदाऱ्या पण तेवढ्याच आहेत. कोणत्या सुनबाई व्यवस्थित जबाबदाऱ्या पार पाडतायत आणि कोण जिंकणार पैठणी, भेटूयात जाऊबाईंना. नमस्कार. चिंचवडे परिवारातर्फे आपले स्वागत. थँक्यू. चिंचवडे परिवारात माझं स्वागत झालं आणि अर्थातच तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे चिंचवडे परिवारात. सगळ्या महाराष्ट्राचं स्वागत आहे असं म्हणायला हरकत नाही. तर असं भरलं कुटुंब दिसतंय मला. दोनही जाऊबाई तयार आहेत, पण आमच्या परीक्षिका कुठे आहेत? त्यात असणार. चेहऱ्यावरून मी ओळखलं. आमच्या परीक्षिका पण तयार आहेत, सगळेच तयार आहेत. मग जरा ओळख करून घेऊयात कुटुंबाची. थोरल्या जाऊबाई तुम्ही ओळख करून द्या. माझं नाव आशा सुधीर चिंचवडे, हे माझे मिस्टर सुधीर चिंचवडे, ह्या सासूबाई सुभद्रा चिंचवडे, हे सासरे बबनराव चिंचवडे, हे माझे मामा सासरे, ही माझी भाची, ही भाची आणि ह्या ननंद. धाकटे जाऊबाई तुम्ही ओळख करून द्या. नमस्कार, माझं नाव करुणा शेखर चिंचवडे, हे माझे मिस्टर शेखर चिंचवडे, हा माझा भाऊ बाबासाहेब बुचुडे, हे माझे सासरे धाकटे, हे माझ्या सासूबाई धाकट्या, हे माझे ननंद, ही माझी भाची, ह्या ननंद, हे माझे दीर, हे पण माझे दीर, ह्या माझ्या जाऊबाई आणि ही छोटी भाजी. परिवाराच्या या ओळखीनंतर आता सासूबाई करणार दोनही जाऊबाईंचं परीक्षण. तेव्हा आता खाजगीत भेटूयात सासूबाईंना. सासूबाई आपल्या सोबत आहेत सौ सुभद्रा चिंचवडे. नमस्कार. खेळासाठी सगळे सज्ज झाले आणि त्यांच्यापेक्षा एनर्जी तुमच्याकडे मला जास्त वाटते का? सुनांचे स्वभाव कसे येतो तुमच्या? एक आहे जरा कडक, एक आहे कडक. कोण आहे कडक? मोठी मोठ्या कडक आहेत आणि धाकट्या शांत आहे. शांत आहेत ना? मग तुमच्यापेक्षा कडक आहेत का? नाही. मग असं वादावादी होतं घरात? होती कधी कधी. कधी कधी. मग तुम्ही काय करता? आपण काही बोलायचंच नाही, शांत घ्यायचं. चला आता परीक्षण करूयात सुनबाईंचं. हा. 5 प्रश्न तुम्हाला विचारणार आणि तुम्ही व्हायचं शिक्षिका हातात छडी घेऊन. बघूयात कुणाला किती मार्क देताय. हा, पहिला प्रश्न आहे तुमच्यासाठी. कोणत्या सुनबाई तुमची जास्त सेवा करतात? धाकट्या. धाकट्या. आता त्यांनी उत्तर दिलेलं आहे. आणि थोरल्या? थोरले नाही करत एवढी करीतच नाही. करीतच नाही. दुसरा प्रश्न आहे. कोणत्या सुनबाई कामाच्या वेळेला गोंधळलेल्या असतात? धाकटे. सेवा पण करतात, गडबडलेल्या पण असतात. गडबडलेले पण. काय गडबड करतो तो काम? तिला असं काम टेन्शन येतं. म्हणजे घर टापटीप ठेवण्याकडे कोणत्या सुनबाईंचा कल जास्त असतो? मोठी. मोठ्या. म्हणजे सगळी स्वच्छता त्यांनी केली म्हणायची. पुढचा प्रश्न आहे. बोलण्यात तिखटपणा कोणत्या सुनबाईमध्ये हो? मोठ्या. मोठ्या. पटकन असं बोलून टाकतात. आणि पुढचा प्रश्न आहे. कोणत्या सुनबाई सोयीस्करपणे कामाची जबाबदारी टाळतात? मोठी. मोठ्या. टापटीप पण ठेवतात, टाळतात पण. म्हणजे एकदा करायला लागली की करते, हा, पण एकदा बसली की बसते. छान गप्पा मारल्यात तुम्ही. आणि आता भेटूयात जाऊबाईंना. जाऊबाई तयार आहेत बजर राऊंड साठी? तयार ना? हो. तुम्ही जर असं मला चिडखोर दिसतो चेहऱ्यावर, बरोबर आहे ना? जरा चिडचिड होते. बरं, यांचा स्वभाव कसा आहे तुम्ही सांगा जरा. यांचा स्वभाव मनमिळावा आहे, प्रेमळ आहे तशा त्या, पण कडक आहे स्वभाव त्यांचा. आता तर कडक तुम्ही म्हटलं, या पण कडक आहेत? नाही, ह्याच मोठ्या आहेत ना, ह्यांच्याबद्दल सांगितलं. अच्छा, ह्याच कडक आहेत. हो. बरं, कधी अशी काही धमाल घडली का दोघींमध्येच घडली आणि बाकीच्यांना अजून माहिती नाहीये, किंवा दोघींमध्येच असते? कसं आमच्या घरात थोडंसं धार्मिक वातावरण आहे. अच्छा. महाशिवरात्रीला आमच्या इथं शिवमंदिर आहे, तिथं सप्ताह बसतो आणि तिथं जे वारकरी येतात ना ते आमच्याकडं खाण्याला चहाला येतात. मग तेव्हा ते एकदा आले होते, 15-20 जण होते. शेजारी एकदा दह्याचं पातेलं होतं आणि शेजारी दुधाचं होतं. दुधावर साय होती आणि दही पण कसं थोडंसं घट्टच असतं ना, साईसारखं दिसतं वरती. तर त्या वारकऱ्यांना दूध द्यायचं होतं. दुधाचं पातेलं समजून दह्याचं पातेलं गॅसवर ठेवलं गरम करायला. ते थोडंसं गरम झालं, त्यात साखर टाकली आणि आता बाहेर पण म्हणजे ते घाईघाईतच होते ना, द्यायचं होतं. 10-12 कप भरले, दिले. ते पिले, काहींनी ठेवलं. आता त्यांना पण काय बोलता येईना, ते ज्यांना दिलं ते. आम्ही पण ते जास्त पर्यंत कुणालाच काही म्हटलो नाही की आम्हाला परत कोणतरी काहीतरी बोलल म्हणून आम्ही पण काहीच बोललो नाही. आणि मग ते गेल्यावर माहिती झालं. सासूबाईंना कळलं का पण हे? वा, अशा धमाल आता करत राहा. आता बघूयात 5 प्रश्नांपैकी किती उत्तर तुम्ही बरोबर देताय. कोण जिंकलो? त्या जिंकणार. चला, ठरलं त्या जिंकणार. त्या पटकन मी म्हणाला, तुम्ही मागे पडलात. चला आता बझरकडे लक्ष ठेवा आणि कान माझ्याकडे ठेवा. पहिला प्रश्न आहे तुमच्यासाठी.
सासूबाईंचा आवडता अभिनेता. अमिताभ बच्चन. पहिला अमिताभ बच्चन. अगदी बरोबर उत्तर आहे आणि तुम्ही जिंकता रोख 200 रुपये. अभिनंदन. बच्चन साहेबांचे सगळे चित्रपट बघितलेत वाटतं त्यांनी. पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी. तुमचे आजे सासरे म्हणजे सासूबाईंचे सासरे गावात कोणत्या पदावर काम करायचे? पोलीस पदावरती काम करायचे ते. पोलीस. पदक असतं ना ते. नीट सांगा ते. पाटील की. पोलीस पाटील. हो. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे आणि जिंकलेलं आहे रोख 200 रुपये. अभिनंदन. थँक्यू. पुढचा प्रश्न आहे. तुमच्या धाकट्या नणंदबाईंचं लग्न किती साली झालं? 1983 साली. चुकलं. तुम्ही 1994. अगदी बरोबर उत्तर दिलंय आणि थोरल्या जाऊबाई जिंकलाय रोख 200 रुपये. अभिनंदन. पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी. सासऱ्यांचा आवडता रंग कोणता? व्हाईट. पांढरा. अगदी बरोबर उत्तर दिलं. रोख 200 रुपये. अभिनंदन. फायटिंग सुरू झालेली आहे इकडे घरी. आणि पुढचा प्रश्न आहे. तुमच्या घरामध्ये गौरी गणपती येतात तर नीट ऐका. गौरींना फराळाचा नैवेद्य सध्या असतो पण पूर्वी सासूबाईंच्या आधी कोणता नैवेद्य असायचा? खीर चपाती. उत्तर चुकलंय. तुम्ही सांगा. पुरणपोळी. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे आणि जिंकलेलं आहे रोख 200 रुपये. अभिनंदन. Thank you. क्या बात आहे. आता खरी चुरस वाढली आणि आता धमाल यायला लागली.